जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार दक्षिण आशियामध्ये तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच दक्षिण आशियामध्ये तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण हे आपल्या भारतामध्ये आहे. दक्षिण आशियामध्ये एकूण 1,05,500 रुग्ण आढळले असून त्यापैकी 83,400 रुग्ण हे आपल्या एकट्या भारतातीलच आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची पहिली महिला फुटबॉलपटू कोण ठरली आहे? तर आता 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची पहिली महिला फुटबॉलपटू ही आशालता देवी ठरली आहे. बरं, त्यांनी आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला? तर त्यांनी आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळलेला आहे. आता सॅप महिला चॅम्पियनशिप 2024ची सुरुवात झाली आहे व यामध्येच आशालता देवी यांनी आपला 100वा सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळलेला आहे. बरं, आशालता देवी यांनी कोणत्या देशाविरुद्ध पदार्पण केलं होतं? तर आशालता देवी यांनी 2011 मध्ये बांगलादेशाविरुद्ध पदार्पण केलं होतं. आशालता देवी या मणिपूर राज्याचे रहिवासी आहेत. मित्रांनो, यंदाच्या सॅप महिला चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर नेपाळमध्ये 17 ते 30 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा चालणार आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा. ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? मित्रांनो, आता ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ही नीतू डेव्हिड ठरली आहे. नीतू डेव्हिड या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणाऱ्या एकूण 114व्या क्रिकेटपटू ठरल्या आहेत, तर त्या भारताच्या दुसऱ्या महिला क्रिकेटपटू आहेत. याआधी ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला क्रिकेटपटू कोण होत्या? तर डायना एडुल्जी यात स्थान मिळवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला क्रिकेटपटू आहेत. नीतू डेव्हिड यांच्याविषयी ही माहिती नोट करून घ्या. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारतासाठी 100 बळी घेणाऱ्या नीतू डेव्हिड या पहिल्या महिला गोलंदाज होत्या. तसेच त्यांनी इंग्लंड विरुद्ध खेळताना 53 धावात 8 विकेट्स घेतल्या होत्या. वा विक्रम अजूनही कोणत्या महिला बॉलरला मोडता आलेला नाही. नीतू डेव्हिड 2020 पासून BCCIच्या महिला निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 2007-8 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते 2008 ते 10 पर्यंत उत्तर प्रदेश संघाच्या प्रशिक्षक होत्या व 3 वर्षांसाठी उत्तर प्रदेश महिला निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांनी एकूण 10 कसोटी सामन्यात 41 विकेट्स तर 97 एकदिवसीय सामन्यात 141 विकेट्स घेतल्या आहेत. बरं मित्रांनो, यंदा ICC हॉल ऑफ फेममध्ये एकूण किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे? तर यामध्ये एकूण 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक हा यात सामील होणारा 113वा खेळाडू आहे. तर यात सामील होणारा 115वा खेळाडू हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार AB डिव्हिलियर्स ठरला आहे. आता हा प्रश्न पहा. हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर आता हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नायब सेनी यांनी शपथ घेतली आहे. बरं, मुख्यमंत्र्याला पद आणि गोपनीयतेची शपथ कोणाद्वारे देण्यात येते? तर राज्याचे राज्यपाल हे मुख्यमंत्र्याला पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. सध्या हरियाणाचे राज्यपाल हे बंडारू दत्तात्रय आहेत. त्यांनीच नायब सेनी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. बरं, नायब सेनी हे हरियाणाचे कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? तर ते हरियाणाचे 11वे मुख्यमंत्री ठरले आहेत. सध्या ज्या हरियाणामध्ये निवडणुका पार पडल्या होत्या त्यात नायब सेनी लाडवा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये BJPने एकूण 48 जागा जिंकत तिसऱ्यांदा हरियाणा या राज्याची सत्ता मिळवली आहे. प्रश्न क्रमांक 4. भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? तर मित्रांनो, आता भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजू खन्ना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सध्याचे 50वे सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती संजू खन्ना हे भारताचे 51वे सरन्यायाधीश बनतील. न्यायमूर्ती संजू खन्ना हे 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. तोपर्यंत ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून कार्य करतील. संजू खन्ना यांच्याविषयी इतर माहिती सुद्धा नोट करून घ्या. मित्रांनो, संजू खन्ना यांचे वडील सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. तेथूनच ते निवृत्त झाले आहेत. संजू खन्ना यांनी 1980 मध्ये दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती आणि 2005 मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली व यानंतर 2006 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनले होते. बरं, त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कधी नियुक्ती करण्यात आली? तर 8 जानेवारी 2019 रोजी
त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 5 2025-26च्या विपणन हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत वाढवून किती करण्यात आली? तर आता 2025-26च्या विपणन हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत वाढवून ही 2,425 रुपये करण्यात आली आहे. नुकतेच आता एकूण 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यात गव्हामध्ये 150 रुपयाची वाढ करून गव्हाची नवीन MSP प्राइस ही 2,425 इतकी आहे. सातूची प्राइस 1980, हरभरा 5,650, मसूर 6,700, मोहरी व रेपीड 5,950, तर करडईची MSP ही 5,940 रुपये करण्यात आली आहे. बरं मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की केंद्र सरकारला पिकांच्या किमान आधारभूत किमती ठरवण्याची शिफारस कोणाद्वारे करण्यात येते? तर ही शिफारस कृषी खर्च आणि मूल्य आयोगाद्वारे करण्यात येते. या कृषी खर्च मूल्य आयोगाची स्थापना 1965 मध्ये करण्यात आली होती. या आयोगाद्वारे एकूण 22 पिकांसाठी MSPची शिफारस केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फेमिना मिस इंडिया 2024ची विजेतेपद कोणी पटकावले? तर नुकत्याच पार पडलेल्या फेमिना मिस इंडिया 2024चं विजेतेपद हे निकिता पोरवाल यांनी पटकावलं आहे. या निकिता पोरवाल या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर त्या मध्य प्रदेश या राज्याच्या रहिवासी असून त्या आता मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतील. बरं, या फेमिना मिस इंडियामध्ये फर्स्ट रनरअप कोण ठरले आहेत? तर रेखा पांडे या फर्स्ट रनरअप ठरल्या आहेत. तर गुजरातमधील आयुषी ढोलकिया या सेकंड रनरअप ठरल्या आहेत. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मुंबई येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासोबतच हे लक्षात ठेवा, अलीकडेच पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया या स्पर्धेचं विजेतेपद रिया सिंगा यांनी पटकावलं होतं. प्रश्न क्रमांक 7 कोणता देश हा चित्रपट सहनिर्मिती आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी दृकश्राव्य सहनिर्मिती करारावर स्वाक्षरी करणारा 17वा देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच दृकश्राव्य सहनिर्मिती करारावर स्वाक्षरी करणारा कोलंबिया हा 17वा देश ठरला आहे. कोलंबियाने नुकताच हा करार भारतासोबत केला असून या करारावर भारतातर्फे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन, तर कोलंबियातर्फे कोलंबियाचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज एनरिक रोजास यांनी स्वाक्षरी केली आहे. मित्रांनो, भारताने असा पहिला करार 2005 मध्ये इटली देशाबरोबर केला होता. प्रश्न क्रमांक 8 भारतातील पहिली विमानतळ आधारित स्वयंसंचालित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सुविधा कोठे सुरू करण्यात आली? तर आता भारतातील पहिली विमानतळ आधारित स्वयंसंचालित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सुविधा ही केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. केरळमध्ये कोठे? तर केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सुविधेचं अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केला आहे. मित्रांनो, केरळविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिला सुपर कॅपॅसिटर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा केरळमध्ये सुरू करण्यात आला आहे. तसेच देशातील पहिले डिजिटल कोर्ट सुद्धा केरळ याच राज्यात स्थापन करण्यात आला आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात, भारतातील पहिला CO2 पासून मिथेनॉल प्लांट महाराष्ट्र, भारतातील पहिले इंडोर जलतरण केंद्र ओडिशा, तर देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प हा झारखंडमध्ये सुरू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या कंपनीने रॉकेट जेथून प्रक्षेपित केले त्याच ठिकाणी पुन्हा लँड करून नवीन इतिहास रचला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे SpaceX या कंपनीने रॉकेट ज्या ठिकाणाहून प्रक्षेपित केले होते त्याच ठिकाणी उतरविण्याचा हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहिलेच असेल हे रॉकेट कशा पद्धतीने लँड करण्यात आलं. तर ठीक आहे, आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन आहे हा दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 1993 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यावेळेसच्या दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या. एंडिंग सोशल अँड इन्स्टिट्यूशनल मालट्रीटमेंट ॲक्टिंग टुगेदर फॉर जस्ट पीसफुल अँड इन्क्लुझिव्ह सोसायटीज अशी यावेळेसच्या या आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिनाची थीम आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ जागतिक विद्यार्थी दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. गुरुचा चंद्र युरोपावर जीवसृष्टीची शक्यता शोधण्यासाठी नासाने कोणते अंतराळयान लॉन्च केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा.
उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.